श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने. आज आहे गुरुवार. सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा. चला मी आता आहे ना उंबरठ पूजा करते, तुम्हाला दाखवते. गुरुवारची पूजा झालेली आहे, उंबरठ पूजा. केंद्रात आली, आरती होऊन गेली. आता पारायणसाठी स्वामी स्तवन जय जय सिद्धमणे सुतारक भवाने सुधारतामते श्रवणे पूर्णकला दातावा शिष्यवचन ऐकोणे संतोषला सिद्धमणे साधते विचारणे ऐकाश्रोत हे कथिते जयवणे स्थानमहिमा निरुपला अनुपमा पुनर्चरित्र उत्तमा साधन हे कार्य कथिते पतिकाळ श्री गणपती ओंकार आजची रेसिपी ना आपण आहे ना सोयाबीन चिल्ली बनवणार आहे. त्याच्यासाठी ना हे सोयाबीन घेतलेले हे ना गरम पाण्यामध्ये भिजत टाकलेले आहेत मी. आणि त्याला लागणारे साहित्य: कांदे, टमाटे, शिमला मिरची, कट केलेले लसूण, कोथिंबीर, कॉर्नफ्लावर आणि हा मसाला घेतलेला आहे. हा मसाला जर नसेल तर सोया सॉस टाकायचा, टमॅटो सॉस टाकायचा आणि शेजवान चटणी टाकून मग आपण वापरू शकतो. आता हे दोन वस्तू कट करून घेतलेले आहेत. ते भिजतं तोपर्यंत मी कांदे कट करून घेणार आहे. चला मग. हे बघा आता चांगले भिजून गेलेले आहेत. इकडे असे चांगले पिळून घ्यायचे त्यांना आणि एक दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. सगळे असेच करून घेणार आहेत मी. हे बघा हे सगळे पिळून घेतलेले आहेत. आता हे ना वाटीमधलं कॉर्नफ्लॉवर हे टाकायचंय त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर, चटणी, धने पावडर, हळद, हिंग आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. थोडस पाणी टाकून आहे ना हे सगळं असं मिक्स करून घ्यायचंय आणि मग यांना आपल्याला तळायचे. हे बघा इथं तेल गरम ठेवलेलं आहे. आता हे सगळे यांना असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे तळून घेणार आहे मी आता. थोडे थोडे करून सगळे तळून घेणार आहे. तळून झाल्यावर दाखवते मग मी तुम्हाला. हे बघा असे तळून घेतलेले आहेत सगळे. आणि आता तळलेले तेल होतं ना ते जिकडे तळलेले तेल होतं ना ते जिकडे मोठ्या कढईमध्ये टाकलेलं आहे. आता मी गरम झालं का जिरं टाकायचं आहे. त्याच्यानंतर लसूण चांगले लालू द्यायचे. त्याच्यानंतर जे टाकायचे कांदे, टमाटे वगैरे टाकायचे. टमाटे एकदम कमी टाकायचे. याच्यातून अर्धेच टाकायचे टमाटे. हो आपल्याला आवडलं तर टाकायचे टमाटे, नाही आवडलं तर नाही टाकायचे.
हे बघ, कांदे आणि मिरची जास्त पण कडक होऊ द्यायचे नाही, थोडेसे कलसावायचे. आणि त्याच्यानंतर ही थोडीशी चटणी ही टाकायची, थोडीशी टाकायची. याच्यामध्ये पण चटणी आहे. आणि हा मसाला आहे ना, हा पाणीमध्ये हे करून घेतलेला आहे ग्रेव्हीसाठी. आणि हा तिथं टाकायचा आहे आता आपल्याला. थोडंसं सोया सॉस नाही टाकलं तरी चालेल, पण जास्त पाहिजे असेल तर टाकायचं थोडंसं. आपण काय कलर वगैरे यूज नाही केलेला आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे याचा कलर असा दिसेल. नाही तर तुम्हाला जर फूड कलर वापरायचा असेल तर कलर टाकू शकता. मी कलर वगैरे काही वापरलेलं नाही. झाली आपली सोया तयार झालेली आहे. आता फक्त कोथिंबीर टाकायची वरून. ही मोठी कढाई ना मुद्दाम ठेवलेली, ती व्यवस्थित चालता येतं आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करता येतं, त्याच्यामुळे ती मोठी कढाई ठेवलेली आहे ती. ही बघा तयार झाली आपली सोयाबीन चिल्ली. तुम्ही पण करून बघा. घरच्या घरी केली का एकदम पोटभर खाऊ शकतो बाहेरच्या पेक्षा, आणि चांगलीच्या चांगली अजून. चला मग या सोयाबीन चिल्ली खायला. आणि कशी वाटली मला सांगा. आणि तुम्ही जर अजून दुसऱ्या प्रकारची करत असतील तर ते पण मला सांगा. आणि पहिल्यांदा माझ्या पद्धतीने करून बघा, खाऊन बघा, आणि मग मला सांगा. कमेंट नक्की करा. ज्यांचं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.